जय शिवराय पब्लिक, तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आम्ही चाललोय आंबिवलीला कारवे फेस्टिवल बघण्यासाठी। आणि दोनच गाड्या आहे आणि त्यात कोणी येत नाही, फिरायची इच्छा नसते कोणाला, त्यामुळे आम्हाला जरा जास्तच फिरायची इच्छा आहे, त्यामुळे आम्ही चाललोय कारवे फेस्टिवल बघण्यासाठी। तर बघूयात आता कसा व्ह्यू आहे, तुम्ही बघत आहो, ब्लॉग कंटिन्यू करा, कसं वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा। खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय, चला निघतो आता आम्ही। आता मी बघा, चलो कारवी फेस्टिवल बघा का आ गए मेरी मौत का तमाशा देखने। फेस्टिवल कशी गर्दी संडे, कसे सगळे फुलं, कारवी फुलं कशी कारवी आलेली आता, कारवी आणि कारवीला बघायला आले सगळे कारवे। ही बघा कारवेसाठी आलेली लोक, इथं कारवी गर्दी, मोकार गर्दी। थांबा, तुम्हाला आहे ना गाईच, तुम्हाला आहे ना कारवीची, तुम्हाला कारवी दाखवतो, धाबा कारवी एक प्रकारची, ही वेगळी प्रकारची कारवी, सगळी वेगळी प्रकारची कारवी दाखवतो तुम्हाला। थांबा, इकडे कारवी बघायची ना तुला, इकडे कारवी दाखवतो, इकडे ही बघा कारवी, बघा कारवी, वेगवेगळ्या प्रकारची कारवी जे इंस्टाग्रामवर दाखवतात ना, कारवी फेस्टिवल। काय आहे बघा आता, हे काय बघा, चुकून पण यायला येऊ नका रविवारी, आम्ही आलेलो आहे, आता तुम्ही येऊ नका। आम्ही चुकीच्या कारवीच्या लोकेशनला आलेलो आहे, तिथं गारवी म्हणून माणसं आहे, गारवी नाही कारवी नाही, गारवी म्हणून माणसं आहे, हे बघितले तुम्ही बघाय। आता आम्ही चाललोय नेक्स्ट आंबिवली लोकेशनला, सो बघत राहा। फायनली जे लोकेशन आम्हाला पाहिजे नव्हतं कारवीचं, जिथं खूप सारी झाडे कारवीची, तिथं आम्ही आलेलो आहे, पण इथं पण खूपच गर्दी, पण त्यातल्या तिथल्यापेक्षा कमी इथं गर्दी। आणि इथं खूप नाही का हाय एरिया खूप मोठा आहे कारवीचा, एक्झॅक्ट ते कोरीगडच्या समोर आहे। तुम्हाला मी कोरीगड दाखवतो, थांबा, हे बघा कोरीगड आहे, कोरीगडच्या एक्झॅक्ट माग, थोडं माग आहे पण समोर आहे, पूर्ण एरिया बघा, पूर्ण एरिया आहे जिथं कारवी पसरलेली। आणि ह्या कारवीमध्ये हे चौघ आलेले, लोकेशन ठरलेलं आहे, एक एकरचा पट्टा सूरज भाऊच्या नावावर बुक केलेला आहे इथं, त्यामुळं आधीच व्हीआयपी कार्ड आहे आमच्या सूरज भाऊकडं। इथे खेकडा पकड नाही, इधर पकडतो नको हॅलो, तर ना संध्याकाळचं नियोजन होईल, संडे नाल किती सुंदर आहे, बघितलं का तू, हे किती सुंदर आहे, हे बघ ना, हार देत त्याच्यातले गायब झाले, पागल बाई, हा काय प्रकार, बाई पागल झालाय का सूरज? कारगिल वरून इथं आलाय फक्त कारवी बघायला। भाऊ फक्त आहे ना कारगिल वरून, हा आहे एक आर्मी ऑफिसर एक, पण हा फक्त कारगिल वरून कारवी बघायला आला इथं। मग तुम्ही विचार करू शकतात काय क्रेज आहे कारवीचा। कुणाल जातो कारगिलला? आम्ही 80 किलोमीटर पार करून फक्त हे करण्यासाठी आलतो। हे बघा कॅमेरा का फोटोग्राफर बघा, आशिक
आला 2 नंबर अशी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. हा सेट. काहीच आमचे फोटोशूट ऑलमोस्ट होत आलेले आणि आता आम्ही निघणार इथून. आमचा फोटोग्राफर हा बघ अय कडक. कुणाला काहीतरी कुठेतरी फायदा झाला 15 Pro घेऊन द्याचा. हे मला दिसतंय जरा. कुणाल तूच रे तूच. कसं वाटलं तुला? तू कारगिल वरून आलाय फुलं बघा. भारी वाटलं बाबा. कसं आहे आमचं महाराष्ट्र. तू तिकडे असताना त्या साईडला असताना तुला कसं अनुभवला भेटते का? आहे का असले फुलं? नाही नाही तिथे ऑक्सिजन नाही. मग बघा आता बर्फ तिकडे काहीतरी तू म्हणत आता बर्फ चालू झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र जशी महाराष्ट्र शेवट. महाराष्ट्रात आल्यानंतर जे तू कुठेही जा ते एक सह्याद्री मध्ये तू नाही का तुला जे बाहेर नाही मिळणार ते सह्याद्रीत भेटणार. पर्यटन स्थळामध्ये त्याचं सोर्स जेवणाच्या बाबतीत बी महाराष्ट्र कमी नाही कुठं. ते आहे कुठे जाऊ जेवणात पण एक कुठं नंबरच आहे. महाराष्ट्राचीच आठवण येणार तुला जेवायची. हा ना जेवण महाराष्ट्र खरंच म्हणजे जे आहे ना जे जिथं माणूस टेन्शन मध्ये असतो ना जर ज्या माणसाला टेन्शन असेल ना तेव्हा खरं एकदा सह्याद्री द्यायचं. एकदा सह्याद्रीत ऱ्या. म्हणजे मी आजपर्यंत एवढे किल्ले केलेले ना त्यातल्या त्यात आम्ही आता मागच्या वेळेस पण आम्ही कोरीगडला आलो होतो तेव्हा पण आहे ना त्या किल्ल्यावर गेल्यानंतर एवढं छान वाटायचं ना. कारण की त्या टायमिंगला म्हणजे जेव्हा आपण कंटिन्यू कामामध्ये असतो कंटिन्यू स्ट्रेसमध्ये असतो पण कुठंतरी रिलीफ होतो स्ट्रेस. त्यामुळे नक्की तुम्ही सह्याद्री एकदा या बघा. कारण आता खरंच खूप छान फुलं इथं. तर तुम्हाला तर मी दाखवलेलं तरी पण मी सिनेमॅटिक थोडेफार ऍड करणार आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि व्हिजिट द्या. फोटो काढा. आता आहे ना तसं म्हणा गेलं एवढाच आठवडा ही फुलं असेल कारण हे आत्ताच ह्यांचा जीव गेलेला आहे फुलांचा. हे बघा ना खाली हे झालेत पार खाली. चला निघायचं का आता आमचं फोटोशूट वगैरे झालेलं आहे आणि आता निघतो आम्ही. चला फोटो काढ ना. आता आहेच का तू अजून काय कोणा तर आम्ही झालं आमचं. आम्ही निघतो आता इथून. आता वाजले ते 1 त्यामुळं तुम्हाला मी थोडे ऍड करेन सिनेमॅटिक करायचा प्रयत्न करेल. तर आवडले तर नक्की सांगा. बांधतून भातला बावळाच कोरमी गुलाम होनी तुझा उभा तुझा. चल तेरे मेरे इस किस्से का सिक्का उछाले. आम्ही निघतो आता. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो आता हे लाईन पॉइंटला आलो आम्ही. आता त्या मागच्या वेळेस आलतो ना काहीच दिसत नव्हतं काहीच. इथं इच्छा पण नव्हती झाली यायची कारण दिसतच नाही म्हणलं येऊन काय करणार आहे. असं मागच्या वेळेस आलतो जाऊ कोरीगडला त्या टायमिंगला काहीच दिसत नव्हतं पण आता तरी दिसतात. क्लिअर व्ह्यू आहे क्लिअर. असं झालंय की आता आम्ही आलो इकडं पण आमच्या सोबतचे 2 जण गायब आहेत. ना फोन लागतोय ना काय. आम्ही आता निघतो इथून. जाऊ द्या. चलो कारवी फेस्टिवलला येणं पण सोपं नाही. कारवी फेस्टिवलला यायच्या आधी ह्या फेस्टिवलमधून जायला लागते. गर्दीच गर्दी. थंडी असल्यामुळे त्यात खूप गर्दी आणि आता पाऊस यायला लागलेला आहे त्यामुळं आम्ही भिजणार आहे. पण आमचा 1 नंबर डिसिजन. आम्ही 2 व्हीलरवर आलो त्यामुळं आम्ही आज टायमिंगला घरी चाललो आहे. नाहीतर आज आत्तापर्यंत आमचं बघून पण नसतं झालं. गर्दी. आता आम्ही जेवतो पुढे गेलो आणि बघू कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग.
अशा तऱ्हेने आमचा आज कारवी फेस्टिवलचा व्हिडिओ बनलेला आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप दिवसानंतर ब्लॉग बनवला त्यामुळे थोडं जरा बोलण्यात जरा हे होते, पण तरी पण तुम्ही कळवा नक्की कसा वाटतंय ब्लॉग. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण आपले 5000 कंप्लीट झालेले. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. मी इथंच ब्लॉग संपवतो माझा. चला. बांधतो नभातला बावळाच्या कोरमी गुलाम होनी तुझा उभा तुझा. चल तेरे मेरे इस किस्से का सिक्का उछाले. Thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.